हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महाराष्ट्र राज्य सेट परीक्षा. जी परीक्षा सहाय्यक प्राध्यापक, असिस्टंट प्रोफेसर यासाठी ही परीक्षा घेण्यात येते आणि ती सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत ही परीक्षा घेण्यात येते. ती या परीक्षेमध्ये होणार आहे 2 पेपर आणि ह्या 2 पेपरमधला पहिला पेपर जो कंपल्सरी सर्वांसाठी सेम असतो तो आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. या पेपरमध्ये पहिल्या पेपरमध्ये 4 सिरीज असतात. त्या 4 सिरीजमधून A, B, C, D अशा पद्धतीने सिरीज असतात. आपण आज यामध्ये A सिरीजचा जो पेपर आहे, कोणत्या A सिरीजचा जो पेपर आहे, आज आपण A सिरीजचा पेपर आपण हा पाहणार आहे. यामध्ये पेपर बघा कशा पद्धतीने असतो. हा जो पेपर आहे हा जून महिन्याचा पेपर आहे, 2025 जून 2025चा. यामध्ये 50 प्रश्न असतात आणि या 50 प्रश्नाला 100 मार्क्स असतात आणि हा पेपर 1 तासाचा असतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा आता एक एक प्रश्न आपण यामध्ये पाहूया. हे तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने पेपर आपला हा असतो. आता हा पहिला प्रश्न पहा. जर अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. ऑप्शन दिलेले इथे: 1 वास्तविक माहिती, 2 सामान्यीकृत अंतर्दृष्टी, 3 समस्या निराक्षमता. आणि यासाठी 4 पर्याय दिलेले: A 1 आणि 2, B 1 आणि 3, C 2 आणि 3, D 1, 2 आणि 3. ती या 4ही पर्यायांपैकी या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर D. म्हणजे यासाठी 1, 2, 3 ऑप्शन हे बरोबर आहे. जसं की वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी आणि समस्या निराकरण क्षमता. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक D आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा. या प्रश्न क्रमांक 2मध्ये कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी डॅश डॅश कार्यनीतीचा उपयोग करतील. पर्याय दिलेले 4: A नाट्यीकरण आणि भूमिका पालन, B प्रकल्प, C पर्यवेक्षित अभ्यास, D बुद्धिमंथन. तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर D बुद्धिमंथन. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया, तिसरा. या तिसऱ्या प्रश्नाचं बघा. स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या DTH चॅनलच्या समूहास दिलेले नाव आहे. 2 नंबरला आहे स्वयं हे ऑनलाईन MOOC मूक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. यासाठी या विधानासाठी संदर्भ दिले 4: A 1 बरोबर आहे मात्र 2 चूक आहे, B 1 चूक आहे मात्र 2 बरोबर आहे, C 1 आणि 2 दोन्हीही बरोबर आहे आणि D 1 व 2 दोन्हीही चूक आहे. तर या तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर C म्हणजे 1 आणि 2 हे दोन्हीही बरोबर आहे. म्हणजे हा जो स्वयंप्रभाचा आहे हे शैक्षणिक प्रसारित करण्यासाठी समर्पित DTH चॅनलच्या समूहाशी केलेले नाव हे बरोबर आहे आणि दुसरं पण बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहूया चौथा प्रश्न. या चौथ्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणतात. साकारिक मूल्यमापन डॅश डॅश स्वरूपाचे असते. पर्याय दिलेले: A निर्णयात्मक, B विकासात्मक, C नैदानिक, D स्थान निश्चिती दर्शक. ते या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर A निर्णयात्मक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. CAIचे इंग्रजी दीर्घरूप डॅश डॅश असे आहे. पर्याय दिलेले: A कॉम्प्युटर असिस्टेड इमिटेशन, B कॉम्प्युटर अरेंज्ड इन्स्टॉलेशन, C कॉम्प्युटर अरेंज इंडक्शन, D कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. ती या 4ही पर्यायांपैकी या 5व्या
प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. म्हणजे या CAIचं जे इंग्रजी दीर्घ रूप आहे ते कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन आहे. त्यानंतर आपला 6वा प्रश्न पाहूया. या 6व्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणतात, डॅश डॅश हा संशोधन प्रकार नाही. आपल्याला संशोधन प्रकार इथला म्हटलं सांगायचं आहे. जे संशोधन करणारे जे विद्यार्थी MPhil झालेले आहे, PhD ज्यांचं चालू आहे त्यांना हा प्रकार माहीत असतो. त्यामुळे पर्याय दिलेले 4. A वर्णनात्मक संशोधन, B शोधात्मक संशोधन, C कारणात्मक संशोधन, D व्यक्तिनिष्ठ संशोधन. तर या 6व्या जे प्रश्नाचं उत्तर आहे मिक्स आहे. त्यानंतर पाहू आपण 7वा प्रश्न, डॅश डॅश ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. पर्याय दिलेले आहे A प्राथमिक डेटा गोळा करणे, B प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे, C सर्वेक्षणाचे आयोजन करणे, D शोध निबंध लिहिणे. तर या 7व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर B प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा पाहूया आपण. डॅश डॅश हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. पर्याय दिलेले आहे A संशोधन प्रक्रियेमधून व्यक्ती सापेक्षता पूर्णता काढून टाकणे, B नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे, C वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यावरील विश्वास यांना प्राधान्य देणे, D संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे टाळणे. तर या 8व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर B नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9वा पहा. 9वा प्रश्न, शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा अर्थ डॅश डॅश असा आहे. पर्याय दिलेले A स्वारस्य दस्तऐवज, B माहिती निर्देशिका, C डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर, D डेटाबेसचे एकात्मीकरण. या 9व्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर C डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, डॅश डॅश हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. पर्याय दिलेले ते 4. A ऋणनिर्देशन, B साहित्यिक चोरी, C लेखकत्व, D विशेषता. तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर D विशेषता. त्यानंतर आता हा तुम्हाला एक उतारा दिलेला आहे बघा. एक प्रश्न आहे 11 ते 15पर्यंत पुढील जे प्रश्न आहे ते आपल्याला या उतारावर सोडवायचे आहे. उतारा पहिले आपण वाचून घेऊया. उतारा जे आहे ना दोन्ही प्रकारचा उतारा जे आहे तुम्हाला पेपरला असतो. एक असतो इंग्रजीमध्ये आणि एक असतो मराठीमध्ये. तर जसं तुम्हाला समजेल त्या पद्धतीनं तुम्ही तो उतारा वाचून त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. बघा आता उत्तर वाचून घेऊया. लोकप्रिय साहित्य हे मुख्यत्वे मध्यमवर्गीय जाणीवांचे साहित्य असते. निर्मिती आणि आस्वाद या दोन्ही दृष्टीने हे खरे आहे. मानवी जीवन, निसर्ग, सर्व प्रकारचे सामाजिक आंतरसंबंध यांच्याबद्दलच्या काही समवर्गी सामायिक धारणा, अभिवृत्ती व मूल्ये लोकप्रिय साहित्याचे लेखक, समीक्षक व वाचक यांना परस्परांशी जोडून ठेवतात. परिवर्तनाची जहाल भाषा त्यांना भावते, पण खरे परिवर्तन होणे त्यांना मनापासून नको असते. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वरवरचा असतो. स्व आणि समाज यापैकी कशाचेही आंतरीकरण करणे त्यांना शक्य होत नसते. त्यांच्या व्यवहारातून त्यामुळे अंतर्प्रेरित निर्मितीचा भाग अंशमात्रही आढळत नाही. वाचकांच्या ठिकाणी नव्या संवेदन क्षमता घडवणे किंवा त्यांची अभिरुची उंचावणे ही उद्दिष्टे त्यांच्या साहित्य व्यवहारातून कधीच साध्य होऊ शकत नाही. लोकप्रिय साहित्याच्या लेखकांच्या अनेक
मर्यादांचे मूळ त्यांच्या अनुभव ग्रहांच्या प्रक्रियेतच असावे असे दिसते. भोवताली घडणाऱ्या घटनांचे त्यांचे आकलन उथळ, जुजबी, प्रासंगिक आणि सुट्या तुकड्यात झालेले असते. असंख्य असंबद्ध क्षणचित्रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपावीत तसे हे लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा वेचत असावेत आणि त्यांचा आपल्याजवळ संग्रह करून ठेवत असावेत. हा संग्रह स्वाभाविकच रंगीबेरंगी व विविधतापूर्ण असतो. त्यातील तुकड्यांची कॅलिडोस्कोपिक मांडणी केली तर ती आकर्षकही दिसते, पण संकीर्ण अनुभवाच्या त्या मालिकेत कोणत्याही प्रकारची सखोल तर्कसंगती व तारतम्य मात्र अभावानेच असते. सर्व अनुभव एकजात सारखेच रंजक आणि तुल्यबळ महत्त्वाचे मानलेले दिसतात. ती या पॅसेजवरून आपल्याला ही प्रश्नाचे जे उत्तर आहे ते द्यायचे. 5 प्रश्न विचारले आहे. जसा आता याच्यामध्ये 11वा प्रश्न दिलेला आहे, उत्तरावरून 5 आहे आपल्याला. प्रस्तुत उत्तरातून लेखकाचा लोकप्रिय साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन लक्षात येतो? या प्रश्नामधून विचारला आहे की लेखकाने लोकप्रिय साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन यामध्ये मांडलेला आहे. पर्याय दिलेला आहे. ए, भलावण करणारा, बी, सर्वसमावेशक, सी, केवळ मर्यादा दाखवणारा, डी, साक्षेपी मीमांसा करणारा. ती या 11व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, साक्षेपी मीमांसा करणारा दृष्टिकोन लक्षात येतो या पॅसेजवरून. त्यानंतर प्रश्न 12वा पहा. लोकप्रिय लेखकाचा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरवरचा असतो, याचे कारण सांगायचे आहे. ऑप्शन नंबर ए, परिवर्तन ही काळाची गरज आहे असे त्यांना वाटते. बी, स्व आणि समाज यापैकी कशाचेही आंतरीकरण करणे त्यांना शक्य नसते. सी, त्यांच्या निर्मिती प्रेरणा अंतर्प्रेरित असतात. डी, वाचकात नवी संवेदना जाणवणे व अभिरुची उंचावणे हे उद्दिष्ट असते. तर या 12व्या प्रश्नाची जी उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे बी, स्व आणि समाज यापैकी कशाचेही आंतरीकरण करणे त्यांना शक्य नसते. त्यानंतर 13वा प्रश्न आपण पाहूया. लोकप्रिय साहित्याच्या लेखकाच्या मर्यादांचे मूळ नेमके कशात असते? पर्याय दिलेले. ए, अभिजात लिहिण्यात, बी, अनुभव मुळाबर हुकूम वेचण्यात, सी, उथळ, जुजबी, प्रासंगिक व सुट्या अनुभव ग्रहाच्या प्रक्रियेत, डी, रंगीबिरंगी असण्यात. तर या 13व्या प्रश्नाची उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी, उथळ, जुजबी, प्रासंगिक व सुट्या अनुभव ग्रहाच्या प्रक्रियेमध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14वा पहा. लोकप्रिय लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा कसे टिपतात? पर्याय दिले. ए, संबंधपूर्वक क्षणचित्रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपवीत तसे. बी, रंगीबेरंगी नजरेतून. सी, असंबद्ध अतार्किक व तारतम्य नसलेले अनुभव यांत्रिकपणे टिपतात. डी, अत्यंत सखोल तर्कसंगती व तारतम्याने. तर या 4ही पर्यायांपैकी या 14व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे सी, असंबद्ध अतार्किक व तारतम्य नसलेले अनुभव यांत्रिकपणे ते लेखक टिपत असतात. त्यानंतर आहे प्रश्न पॅसेजवरचा शेवटचा प्रश्न आहे हा 15वा. प्रस्तुत उत्तराच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे काय ते सांगायचं आहे. ऑप्शन नंबर ए आहे परिवर्तन, पराडमुख, स्थितिवादी, संकीर्ण व रंजनवादी साहित्य. बी, सूक्ष्मातिसूक्ष्म परिवर्तने कॅमेऱ्यासारखी टिपून चळवळीस सहाय्य करणारे साहित्य. सी, नवी संवेदनशीलता मुद्दामहून निर्माण करणारे साहित्य. डी, वाचकांपेक्षा स्वतःशी बांधिलकी ठेवून सामाजिक हेतूने लिहिलेले साहित्य. तर या 15 प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए, परिवर्तन, पराडमुख, स्थितिवादी, संकीर्ण व रंजनवादी साहित्य. हे झाले 5 प्रश्न पॅसेजवरचे. त्यानंतर आता 16वा प्रश्न पहा. 16वा प्रश्न म्हणतो, संज्ञापन म्हणजे प्रेक्षकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण. अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरविण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो? पर्याय दिलेले. ए, संज्ञापनासाठी वापरलेल्या माध्यमातील अंगभूत व्यत्ययाचे प्रमाण. बी, संज्ञापनाच्या आशयाचा रचनाबंध. सी, संज्ञापनाच्या संदेशातील सुलभता. डी, संज्ञापनामागील प्रेक्षकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ. तर या 16व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी,
संज्ञापनामागील प्रेक्षकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 पहा. 17वा प्रश्न. प्रसंग दिलेला आहे 2. एक प्रसंग दिला आहे की एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत. दुसरा प्रसंगामध्ये दिले की एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. प्रभाव पाडणारी इतर सारे घटक दोन्ही प्रसंगामध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे. पर्याय दिलेले 4. ए. विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त असेल. बी. विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. सी. विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया दोन्ही प्रसंगामध्ये सारखीच असेल. आणि डी. विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबतची आंतरक्रिया ही अप्रभावित राहते. तर या 17व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे बी. विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 पहा. प्रश्न 18. कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन 2 व्यक्तींमधील संज्ञापन, गटसंज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात. ऑप्शन नंबर आहे ए. संज्ञापनाचा प्रभावीपणा. बी. संज्ञापनाचे माध्यम. सी. संज्ञापनात सहभागी व्यक्ती. डी. संज्ञापनातील संदेशाचे स्वरूप. तर या 18व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे सी. संज्ञापनात सहभागी व्यक्ती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही. पर्याय दिलेले ए. दूरदर्शन. डी हे आकाशवाणीपासून AIR विभक्त झाले. बी. दूरचित्रवाणी सेवा रंगीत झाली. सी. भारतभर दूरचित्रवाणी जाळे वेगाने पसरले. डी. रामायण महाभारत सारख्या मालिकांचे प्रसारण सुरू झाले. तर या 19व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए. म्हणजे 19च्या दशकामध्ये घडली नाही ती घटना सांगायची. त्यामध्ये दूरदर्शन DD हे आकाशवाणीपासून AIR विभक्त झाले. प्रश्न क्रमांक 20 पहा. ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालीपैकी कोणते विधान असत्य आहे. ऑप्शन नंबर आहे ए. त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. बी. ते स्थळाच्या मर्यादा पार करते. सी. ते बहुमाध्यम संज्ञापन करू शकते. डी. त्यामध्ये विविध आंतरक्रियांचा समावेश करता येऊ शकतो. ते या 20व्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए. त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 पहा. एका कंपनीमध्ये शांता, कांता व भ्रांता यांचा 3,5, 5,1 या प्रमाणात सहभाग आहे. त्या कंपनीच्या ठराविक वर्षातील रुपये 3,33,333 नफ्यामध्ये कांताचा हिस्सा किती रुपये आहे. पर्याय दिलेले ए. 1,80,180. बी. 1,85,185. सी. 1,05,105 आणि डी आहे 1,11,111. तर या 21व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी. 1,85,151 रुपये. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22. एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवार 1 PM निर्देशित केलेले होते तर त्या घड्याळामध्ये 101 तासानंतर निर्देशित केलेले असेल. पर्याय दिले 1. सोमवार 1 AM. बी आहे मंगळवार 4 AM. सी आहे गुरुवार 5 PM. डी आहे शुक्रवार 6 PM. तर या चारही पर्यायांपैकी या 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी. शुक्रवार 6 PM. 23वा प्रश्न पहा. पुढे दिलेल्या संचातील म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7, 8 कोणत्याही 5 संख्या यादृच्छिक पद्धतीने निवडल्यास खालीपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्यासंदर्भात सत्य असलेच पाहिजे. ऑप्शन नंबर ए. त्यातील कमीत कमी 2 संख्या सम आहे. बी. त्या संख्यातील जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोडीची बेरीज 9 आहे. सी. त्या संख्यातील कमीत कमी 1 जोडी अशी बनते की त्या जोडीची बेरीज 9 आहे. आणि त्या संख्यातील जास्तीत जास्त 3 संख्या सम आहे. तर या 23व्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते मिस आहे याच्यामध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 पाहूया.
एक बँक गिराईकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते. त्यातील कोणता पर्याय गिराईकास सर्वात जास्त फायदेशीर असेल? ऑप्शन दिलेले 4. ए 10% प्रति वर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने, बी 9% प्रति वर्षास दर 6 महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने, सी 8% प्रति वर्षास दर 3 महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने, डी 7% प्रति वर्षास दर महिन्याच्या चक्रवाढ पद्धतीने. तर या 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए 10% प्रति वर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने. प्रश्न क्रमांक 25 पहा. एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण एच सी एम, पाया बी सी एम सेंटीमीटर व उंची टी सेंटीमीटर आहे, तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे? पर्याय दिलेले ए एच अपॉन टी, बी बी अपॉन टी, सी टी अपॉन एच, डी बी अपॉन एच. या चारही पर्यायांपैकी आपण 25व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए एच अपॉन टी.